विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत। तर ज्या विद्यार्थ्यांनी MS सेट 2024 ची परीक्षा दिलेली आहे त्यांच्याकरता आजचा हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी राहणार आहे। आता विद्यार्थ्यांची प्रोविजनल आन्सर की तर ऑलरेडी आलेली आहे। आता त्यांच्या मनात ही तर शंका निश्चितच असेल की आपली फायनल आन्सर की कधी येते आणि आपला रिझल्ट कधी येईल सेटचा। तर आणि या व्यतिरिक्त चॅलेंजला घेऊन विद्यार्थ्यांच्या मनात जी शंका आहे त्याही शंकाला आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। सो बेसिकली मित्रांनो, जर तुम्ही सेट भवनचे नोटीस तुम्हाला मिळालं असेल 30 एप्रिलला नोटिफिकेशन रिलीज झालं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी त्यांनी जी प्रोविजनल आन्सर की आहे, ठीक आहे, प्रोविजनल आन्सर की रिलीज केलेली होती, ज्यांनी कोणी ही पाहिली नाहीये तर पाहून घ्या। 9 तारखेपर्यंत ही आन्सर की जी आहे 9 मे पर्यंत अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर काही योग्य वाटतं तर ते चॅलेंज करून घ्या। आता सर्वात पहिले आपण पहिला प्रश्न ॲड्रेस करू की रिझल्ट कधी लागेल। ठीक आहे, रिझल्ट कधी लागेल हे मी तुम्हाला एक विश्लेषणच्या आधारावर सांगत आहे। अंदाजित तारीख जी आहे रिझल्टची सांगून राहिलो काय असू शकते। सो बेसिकली हे बघा, 2023 मध्ये जर बघता तर 26 मार्च 2023 ला एक्झाम झाली। 24 एप्रिलला त्याची इंट्रीम आन्सर की अर्थात प्रोविजनल आन्सर की रिलीज करण्यात आली होती। मग तुम्हाला जी आहे बेसिकली 24 एप्रिल ते 3 मे पर्यंतची कालावधी दिली गेली होती काही चॅलेंजेस करण्याकरता, आणि तुमचा या एक्झामचा जो रिझल्ट आहे तो बेसिकली 27 जूनला आलेला होता आणि याची फायनल आन्सर की जी आहे ती याच दिवशी सेट भवननी रिझल्ट सोबतच हे केली होती, लॉन्च केली होती। ठीक आहे, आता हे बघा, आता 2024 मध्ये जर तुम्ही बघता तर याच विश्लेषणाच्या आधारावर जाऊ। एक्झाम आपला झाला 7 एप्रिल 2024 ला। आन्सर की आपल्याला मिळाली आहे प्रोविजनल वाली ती 30 एप्रिलला मिळालेली आहे। 30 एप्रिल ते 9 मे पर्यंत आपल्याला कालावधी दिला गेला आहे चॅलेंज करण्याकरता, आणि तुमचा जो आता 9 मे नंतर सेट भवन, जसं इथे जर तुम्ही पाहता तर 3 मे नंतर 3 मे ते 27 मे 3 मे टू 27 जूनचा जो गॅप आहे, 3 मे पासून 27 जूनचा जो गॅप आहे हा जवळजवळ 50 ते 55 दिवसाचा गॅप सेट विभाग घेता आणि मगच तो रिझल्ट जो लावतोय। यावेळी जर तुम्ही बघाल तर सेट भवननी बरेचशा खास करून आपल्या पेपर 2 च्या विषयांमध्ये पेपर 1 मध्ये काही त्रुटी आहेत तर त्यांना ते बरोबर करायला वेळ लागू शकतो। तर आपला रिझल्ट जो आहे तो जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये जे आहे ते एक्सपेक्टेड आहे, किंवा तुम्हाला जून एंड मध्ये ही रिझल्ट करंट सेट भवनला जर अजून पुढे परीक्षा घ्यायची आहे याच वर्षात तर त्यांना ते लवकर लावणं भाग आहे। ठीक आहे, जुलै फर्स्ट वीक किंवा जून लास्ट वीक मध्ये आपल्याला रिझल्ट पाहायला भेटू शकतो। तर मित्रांनो, ज्यांना वाटतंय की यावेळी आपला स्कोर थोडासा डाऊन झालेला आहे किंवा क्वालिफाईंग क्रायटेरिया ते मीट नाही करू शकत आहे तर त्यांच्याकरता आपले MS सेट 2025 चे कम्प्लीट क्रॅश कोर्सेस जे आहे ते 6 मे पासून चालू होत आहे। हे जर कोर्स आपण घेता तर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कम्प्लीट सिलेबसचे नोट्स मिळल्या जातील, मॉक टेस्ट आपल्याला दिल्या जाईल, 2000+ MCQ सिरीज आपल्याला दिल्या जाईल, PYQ स्पष्टीकरणचं दिल्या जाईल। या व्यतिरिक्त मॅरेथॉन सेशन क्रॅश कोर्सेसही आपल्याला दिल्या जातील। जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं, फीस इज जस्ट 2500 ओनली। ओके, तर जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे। खाली दिलेल्या 2 नंबरला आपण संपर्क करून ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता। आता दुसरा प्रश्न महत्वाचा येतो, चॅलेंज। ठीक आहे, आता चॅलेंजच्या बाबतीत काय होत आहे की विद्यार्थ्यांच्या मनात, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला मी आताच थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलेलं उदाहरण सांगतो की पेपर 2 कॉमर्स मध्ये बरेचसे क्वेश्चन्स आहे जे चॅलेंज करण्या योग्य होते। त्याच्यातच एक थोडासा त्रुटीत्मक प्रश्न मी तुम्हाला सांगतो की थ्योरी ऑफ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज। ठीक आहे, हे प्रश्न विचारला होता, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज सिद्धांत कोणी दिला, कोणी दिला हा सिद्धांत या संदर्भात विचारला होता, आणि तिथे ज्यांनी दिला त्याच्या नावाचं चुकीच्या नावाचा उल्लेख जे आहे ते तिथे झाला होता। पण इंट्रीम आन्सर की जी आली आहे त्याच्यात कोणाचं नाव दिलं गेलं आहे, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थ्योरीचं नाव दिलं गेलं। ठीक आहे, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थ्योरी जी आहे त्याचा जो लेखक आहे डेव्हिड रिकार्डो, याला त्यांनी राईट आन्सर जे आहे याला राईट आन्सर म्हणून दिलेला आहे। पण यांच्या प्रश्नानुसारच एक तर याचा प्रश्न चुकीचा आहे, किंवा दुसरी गोष्ट त्यांनी विचारायचं काही होतं आणि दुसरं काही विचारून घेतलं, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही। तर चॅलेंज करणं तर या क्वेश्चनला बनतं। आता चॅलेंज करण्याने मार्क वाढतील का, मार्कांवर काय इफेक्ट होईल, तर बेसिकली मित्रांनो पेपर 1 असो
किंवा पेपर 2 असो, जे प्रश्न तुम्हाला योग्य वाटतात आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला ठोस एव्हिडन्स आहे तुमच्याकडे की याचं उत्तर हे नाही हेच असला पाहिजे, तर याच्याकरता तुम्ही निश्चितच चॅलेंज करा. आय नो की चॅलेंजची फीस जी आहे ती भरपूर 1000 रुपये प्रत्येक प्रश्नासाठी आहे, तर याने तुम्ही भला जे आहे ते आपलंच होणार आहे. तर म्हणून चॅलेंज केल्याने तुमचे मार्क निश्चितच वाढतील. पण एकदम काही तुम्ही जर अशी अपेक्षा करत असाल की 10-20 मार्क माझे वाढून जातील, तर असं नाही आहे. जास्तीत जास्त तुमचे 6 ते 8 मार्क जे आहे ते सेठ भावांकडनं वाढू शकतात, त्याच्यावरती वाढणार नाही. ठीक आहे, 6 ते मॅक्सिमम म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 मिळून जे आहे तो अराउंड 8 मार्क्स तुमचे वाढू शकतात, त्याच्यावर तुमचे वाढणार नाही. पण मार्क निश्चितच वाढतील, पण जर सेठ भवन तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट करतं तरच तुमचे मार्क जे आहे वाढतील. पण यावेळी जे आन्सर कीज आहे, खास करून माझ्या विषयाची तर मी जे पाहिली आहे की तिथे त्रुटी भरपूर आहे आणि सेठ भवनने याला निश्चितच चॅलेंजला ऍक्सेप्ट केला पाहिजे. मुलांचे इन्व्हेस्टमेंट वेस्ट नाही गेले. आणि जो चॅलेंजचं तुम्हाला वाटतं सर फी पैसे खूप द्यावे लागेल, याचे मार्क मिळेल का, तर मित्रांनो तसं हे एक प्रकारची गुंतवणूक आहे, एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे आणि याचा जो रिटर्न आहे तुम्हाला 2-2 मार्काच्या स्वरूपात मिळेल. ठीक आहे, तर निश्चितच आपण चॅलेंज करावे. या व्यतिरिक्त मित्रांनो आपले पेपर 2 चे कम्प्लीट कोर्सेस आहे, ज्याच्यात आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, मराठी, कम्प्युटर सायन्स आणि केमिस्ट्री, हे सगळे विषय आपल्याकडे उपलब्ध आहे. याचेही बॅचेस जे आहे ते 6 मे पासून स्टार्ट होत आहे. हा जर कोर्स आपण घेता तर तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कम्प्लीट सिलेबसचे नोट्स इंग्लिश आणि मराठीमध्ये मिळतील, मॉक टेस्ट आपल्याला उपलब्ध राहतील, PYQ स्पष्टीकरणचं उपलब्ध राहतील, डाऊट क्लिअरिंग सेशन, मॅरेथॉन सेशन आणि सर्वात मोठी विशेषता आहे पेपर 2 चा जो कोर्स जर तुम्ही घेता तर तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. तर याची जी फी आहे ती 12,000 आहे, पण 20% डिस्काउंट करून मात्र 10,000 तुम्हाला दोन्ही पेपर जे आहे ते उपलब्ध होऊन जातील. तर जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यावर तुम्ही खाली दिलेल्या 2 नंबरला संपर्क करूनही याला जॉईन करून घेऊ शकता. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट्स. आपल्या रिझल्ट्स करता सर्वांना ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू, बाय.